आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे। ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या चेहऱ्याला काळं फासलंय। नाशिकमधील ही घटना आहे। संभाजी ब्रिगेडनं काळं फासलंय। नाशिकच्या साहित्य संमेलनातील हा धक्कादायक प्रकार आहे। संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केला आणि लोकसत्ताचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकलेली आहे। त्याच्या चेहऱ्याला काळं फासलेलं आहे। संभाजी ब्रिगेडनं हा प्रकार केलेला आहे। आमचे प्रतिनिधी विशाल सावने यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया। विशाल, हा सगळा प्रकार काय घडलेला आहे? सगळा धक्कादायक प्रकार आहे। संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे का आणि साहित्यिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत? खरं पाहिलं तर आज दुपारच्या सुमारास वृत्तमाध्यमातलं मनोरंजनीकरण या विषयावरती परिसंवाद होणार होता आणि या परिसंवादामध्ये गिरीश कुबेर हे प्रमुख पाहुणे होते आणि ते ज्यावेळेस मुख्य मंडप जो आहे तो ज्या एका बग्गीमध्ये बसून येत होते, गाडी होती इलेक्ट्रिक, त्या गाडीतून ते बसून येत होते आणि त्याच वेळी मुख्य गेटजवळ दोन संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते होते। त्यांच्या हातामध्ये काही पत्रकं होते आणि त्यांनी खिशामधून आपल्या काळ्या रंगाची भुकटी जी आहे ती बाहेर काढली आणि गाडीमध्ये बसलेल्या गिरीश कुबेर, ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या चेहऱ्याला फासली। त्यावेळेस त्यांच्यासोबत पोलिसही होते, गिरीश कुबेर यांच्यासोबत पोलिसही होते। या पोलिसांच्या उपस्थित बाजूलाच असताना हा प्रकार घडलेला आहे आणि त्यांनी काही पत्रकं जी आहेत ती भिरकवलेली हवेमध्ये। त्यातलं एक पत्रक जे आहे ते सध्या आपल्याकडे आहे। या पत्रकावरती त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे, छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या गिरीश कुबेर यांचा जाहीर निषेध आणि खाली संभाजी ब्रिगेड असं लिहिलेलं आहे। आणि ज्यावेळेस हा प्रकार घडला त्यावेळेस तिथं उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी तात्काळ त्या दोन्हीही कार्यकर्ते जे आहेत संभाजी ब्रिगेडचे, त्या दोन्हीही कार्यकर्त्यांना आपल्या ताब्यात घेतलेलं आहे। आणि सध्या आपण पाहतो की गिरीश कुबेर जे आहेत ते सध्या मंचावरती उपस्थित आहे आणि सध्या हा कार्यक्रम जो आहे तो सध्या सुरू आहे। मात्र सध्या समाज माध्यमातून एक वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या उमटायला लागलेल्या आहेत, कारण एक महत्त्वाचं साहित्य संमेलन जे आहे मराठी साहित्यातलं अत्यंत महत्त्वाचं आणि मानाचं साहित्य संमेलन असंही मानलं जातं आणि अशा ठिकाणी अशा प्रकारचा हा प्रकार घडत आहे। त्यामुळे कुठेतरी जे मान्यवर येत आहेत तर त्यांची सुरक्षा घेण्याचा देखील एक प्रश्न जो आहे तो सामान्य जनातून एक उपस्थित होतोय आणि संमिश्र अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या समाज माध्यमातून उमटायला लागलेल्या आहेत। आणि ज्यावेळेस ह्या जे दोन कार्यकर्ते होते त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं त्यावेळेस आपण त्या ठिकाणी उपस्थित होतो। विशाल, साहित्य संमेलन सुरू असताना, परिसंवाद सुरू असतानाच हा सगळा प्रकार घडलेला आहे। साहित्य संमेलनाकडून त्यांच्याकडून सरकार्यवाहक असतील किंवा महामंडळाचे अध्यक्ष असतील त्यांच्याकडनं काय प्रतिक्रिया येते का? सध्या अद्याप ही कोणत्याही स्वरूपाची प्रतिक्रिया जी आहे ती या मान्यवरांकडून कोणत्याही स्वरूपाची प्रतिक्रिया जी आहे ती हाती लागलेली नाही। मात्र सध्या जर पाहिलं तर या ठिकाणी ते करते होते ते पोलिसांच्या ताब्यात आहेत। त्यांच्या हातामध्ये आणि त्यांच्या खिशामधून मोठ्या प्रमाणावरती काळ्या रंगाची भुकटी जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे। मात्र महामंडळाचे अध्यक्ष असतील, साहित्य मंडळाचे अध्यक्ष असतील किंवा मान्यवर असतील किंवा इथले स्थानिक नेते जे असतील त्यांच्याकडून कोणत्याही स्वरूपाची प्रतिक्रिया जी आहे ती अद्यापही हाती आलेली नाही। मात्र ही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण लवकरच प्रयत्न करणार। विशाल, हा सगळा घटना घडल्यानंतर परिसंवाद लगेच सुरू झाला आणि गिरीश कुबेर त्या परिसंवादामध्ये हा ज्यावेळेस प्रकार घडला त्यावेळेस विशाल मी तुम्हाला थोडं थांबवतो, कारण साहित्य संमेलनातील सरकार्यवाहक जयप्रकाश जातेगावकर खुद्द आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। जयप्रकाशजी, प्रकार अत्यंत धक्कादायक आहे, निषेधार्ह आहे। या सगळ्या घटनेवर तुमची पहिली प्रतिक्रिया झी 24 तासकडे काय? एक अतिशय चांगलं चाललेलं संमेलन कोणीतरी अशा चुकीच्या माणसाने केलेलं हे कृत्य, त्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो, परंतु त्यांना आम्ही बाजूला केलेले आहे आणि आता परिसंवाद सुरळीत सुरू आहे आणि स्वतः गिरीश कुबेर साहेब बोलत आहेत। जयप्रकाशजी, आज संमेलनाचा समारोप आहे, पुढचे जे कार्यक्रम असतील ते सगळे सुरळीत पार पडणार का? सुरक्षा व्यवस्था काय वाढवली आहे का? सुरक्षा व्यवस्था पूर्ण वाढवलेली आहे, सगळे कार्यक्रम सुरळीत पार पडतील याची ग्वाही मी तुम्हाला देतो आणि कुठलाही अनुचित प्रकार इथे होणार नाही याची पण ग्वाही तुम्हाला मी देतो। जयप्रकाशजी, प्रकार अत्यंत धक्कादायक आहे। अशा प्रकारे साहित्य संमेलनात घुसून ज्येष्ठ पत्रकारावर असे शाई फेकणं अत्यंत निषेधार्ह प्रकार आहे। कुठे सुरक्षा व्यवस्थेत काही कमतरता राहिली का? सुरक्षा व्यवस्थेत कुठे कमतरता राहिल्याने लोकांचा इतका मोठा प्रतिसाद आहे, त्यामुळे ही थोडीशी काही लोक त्या गर्दीत आली असतील, परंतु
ही गर्दीत आली असतील मुलं, पण त्यांना आम्ही वेळीच बाजूला केलंय. आमच्या मंडळीने त्यांना घेराव करून बाहेर केलेलं आहे. ते नाही आहे. जयप्रकाशजी, ज्या गिरीश कुबेर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद सुरू होता, तो परिसंवाद आता सुरळीत सुरू आहे का? तो परिसंवाद सुरळीत सुरू आहे आणि स्वतः गिरीश कुबेर साहेबच बोलत आहे आणि परिसंवाद आता सुरू आहे आणि सर्व लोक त्याच्यात आनंद घेत आहेत आणि ही लोक जी होती त्यांना बाहेर केलेलं आहे. जयप्रकाशजी, या घटनेनंतर पुढच्या काही कार्यक्रमात काही थोडाफार बदल केलाय का? पुढच्या कुठल्याही कार्यक्रमात बदल केला नाही. यानंतर समारोप सत्र सुरू होणार आहे आणि त्यानंतर रात्री सांस्कृतिक कार्यक्रम आहे. जयप्रकाशजी, हा सगळा प्रकार अत्यंत निषेधार्ह आहे. संभाजी ब्रिगेडनं शाही फेकलेली आहे. ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर साहित्य वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एक साहित्य संमेलनाचे सरकार्यवाहक म्हणून, एक जबाबदार पदाधिकारी म्हणून, एक साहित्यिक म्हणून तुम्ही काय सांगाल या संपूर्ण घटनेवर? या घटनाचा निषेध याचाच आहे. प्रत्येकाला अभिव्यक्त होण्याचा त्याला अधिकार आहे आणि हेच आमच्या उद्घाटनाच्या वेळेला जावेद अख्तर साहेबांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. या घटनेचा आम्ही सर्वजण निषेध करतो. जयप्रकाशजी, पण अशा प्रकारे व्यक्त होणं अगदी अत्यंत चुकीचं आहे. अशा प्रकारे साहित्य संमेलनात येऊन शाई फेकणं, एखाद्या गोष्टीवर आक्षेप असू शकतो, पण अशा प्रकारे व्यक्त होणं हे अत्यंत चुकीचं आहे. काय सांगाल? नाही, चुकीचं तर निश्चित आहे. मी तुमच्या भूमिकेशी सहमत आहे. प्रत्येकाला आपले विचार मांडण्याची, त्यांचं जे काही त्यांनी केलेलं आहे ते मांडण्याची त्यांना मुभा आहे आणि लोकशाहीमध्ये जर असं होत असेल तर ही लोकशाहीची गळचेपी आहे आणि वर्तमानपत्र किंवा वर्तमानपत्र जी आहे ती लोकशाहीची चौथा आपण स्तंभ समजतो. असं असताना असं जर घडत असेल तर ते निश्चित निषेध करतो आम्ही त्याचा. आणि इतकं सुंदर चाललेलं संमेलनाला कोणीतरी 2-4 व्यक्तींनी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना आम्ही बाजूला केलेला आहे. जयप्रकाशजी, ज्यांनी हा प्रकार केला त्या सगळ्यांना ताब्यात घेतलेला आहे का? पोलीस तिथे आलेले आहेत का? पोलीस इथे आहेत, त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे, त्यांना ते घेऊन गेले आहेत. जयप्रकाशजी, आणखी काही परिसंवाद साहित्य संमेलनाचे इथं सुरू असतील, ते सगळे सुरळीत सुरू आहे का? आणि समारोप होणार आहे, शरद पवार इथे उपस्थित राहणार आहेत, या पुढच्या सगळ्या कार्यक्रम जसे कार्यक्रम पत्रिकानुसारच सगळे पार पडणार आहेत का? सगळेच. आता हे बघा, बालकुमार साहित्य मेळावा सुरू आहे, गझल कट्टा सुरू आहे, कवी कट्टा सुरू आहे, दुसऱ्या एका हॉलमध्ये परिसंवाद सुरू आहे. ते सगळे कार्यक्रम सुरळीत आहे आणि या पुढचे सर्व कार्यक्रम सुरळीत पार पडतील. कुठल्याही मध्ये व्यत्यय येणार नाही यासाठी आमचे सगळे स्वयंसेवक, पोलीस यंत्रणा दक्ष आहे आणि हे अगदी सुरळीत कार्यक्रम याच्या पुढचे पडतील आणि त्याची दक्षता आम्ही घेऊ. ही आमची जबाबदारी निश्चित राहील असं मी मानतो. जयप्रकाशजी, गिरीश कुबेर यांच्याशी तुमचं बोलणं झालं का? नाही, साहेब आता स्टेजवर आहे, मी खाली आहे. जयप्रकाशजी, तुम्ही सविस्तरपणे झी24 तासकडे बोललात, संवाद साधलात, त्याबद्दल धन्यवाद. साहित्य संमेलनातील हा धक्कादायक प्रकार आहे. नाशिकच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकलेली आहे. संभाजी ब्रिगेडनं हा प्रकार केलेला आहे. गिरीश कुबेर यांच्या लिखाणावर आक्षेप घेत हा प्रकार केलेला आहे. या घटनेवरनं संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत साहित्य वर्तुळातून देखील. मात्र यापुढचे सगळे कार्यक्रम हे सुरळीत पार पडतील. परिसंवाद असेल, कवी कट्टा असेल किंवा समारोपाचा कार्यक्रम असेल, त्याच्यामध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. कार्यक्रम पत्रिकेनुसार सगळे कार्यक्रम पार पडतील असं साहित्य संमेलनाचे सरकार्यवाहक जयप्रकाश जातेगावकर यांनी सांगितलेलं आहे. ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या चेहऱ्याला काळ फासलेला आहे. साहित्य संमेलनातील एका परिसंवादाचे गिरीश कुबेर अध्यक्ष होते. परिसंवादापूर्वी हा सगळा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. कुबेर यांच्या चेहऱ्याला काळं फासलं आहे. साहित्य संमेलनातील हा धक्कादायक प्रकार आहे. संभाजी ब्रिगेडच्या ज्या 2 कार्यकर्त्यांनी हा सगळा प्रकार केलेला आहे त्यांना पोलिसांनी त्वरित ताब्यात घेतलेला आहे आणि साहित्य संमेलनाच्या इथल्या आसपासची सगळी सुरक्षा व्यवस्था वाढवलेली आहे आणि यापुढचे कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पडतील अशी ग्वाही साहित्य संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. काही वेळापूर्वीच आपण साहित्य संमेलनाचे सरकार्यवाहक जयप्रकाश जातेगावकर यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितलं की पुढचे सगळे कार्यक्रम पार पडतील. आताही मंडपात जे कार्यक्रम सुरू आहेत ते सगळे कार्यक्रम सुरू आहेत. आपण अधिक माहिती घेऊ. आमचे प्रतिनिधी विशाल चावणे साहित्य संमेलनाचे स्थळी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडनं जास्त माहिती घेऊया. विशाल, आता काय तिथं घडतंय? सुरक्षा व्यवस्था वाढवली आहेच असं त्यांनी सांगितलेलं आहे.
सगळ्यांना नमस्कार. विशाल, माझा आवाज पोचतोय? विशाल, माझा आवाज पोचतोय? साहित्य संमेलनातील एका परिसंवादाचे गिरीश कुबेर अध्यक्ष होते आणि या परिसंवादापूर्वी त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकलेली आहे. संभाजी ब्रिगेडच्या 2 कार्यकर्त्यांनी हा प्रकार केलेला आहे. हा प्रकार घडल्यानंतर त्वरित पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे. हा प्रकार घडल्यानंतर देखील लगेच गिरीश कुबेर व्यासपीठावर उपस्थित झाले आणि तो परिसंवाद त्यांनी त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या अध्यक्षतेखाली तो परिसंवाद सुरू झालेला आहे. आणि यापुढचे देखील सगळे कार्यक्रम हे व्यवस्थित पार पडतील अशी ग्वाही साहित्य संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. आज साहित्य संमेलनाचा समारोप आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. साहित्य संमेलनाचा आज 3रा दिवस आहे. आज समारोपाचा दिवस आहे. मात्र पुढचे कार्यक्रम किंवा आता होत असलेले मंडपातील कार्यक्रम याच्यामध्ये कुठलाही बदल केला नाही. सुरक्षा व्यवस्था वाढवलेली आहे. पुढचे कार्यक्रम अगदी कार्यक्रम पत्रिकेनुसार पार पडतील अशी ग्वाही साहित्य संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. जी24 तासने काही वेळापूर्वी जयप्रकाश जातेगावकर जे सरकार्यवाहक आहेत साहित्य संमेलनाचे त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी सांगितलं की कार्यक्रमात कुठलाही बदल होणार नाही. ज्यांनी हा प्रकार केला त्यांना ताब्यात घेतला. हा सगळा प्रकार निषेधार्ह आहे. अभिव्यक्त होण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. मात्र अशा प्रकारे व्यक्त होणं हा निंदनीय प्रकार आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. नाशिकमध्ये सुरू असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडलेला आपण दृश्यांमधून बघू शकतो. ज्यांनी हा प्रकार केलेला आहे, ज्यांनी शाई फेकली गिरीश कुबेरांवर, त्यांना पोलिसांनी त्वरित ताब्यात घेतलेला आहे. लिखाणावर आक्षेप घेतलेला आहे. गिरीश कुबेरांच्या लिखाणावर आक्षेप घेतलेला आहे. संभाजी महाराजांच्या संबंधित काही लिखाणावर त्यांनी आक्षेप घेऊन निषेध म्हणून त्यांनी शाई फेकलेली आहे. कुबेरांच्या चेहऱ्याला काळं फासलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की काही कार्यकर्ते जे आहेत ते त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. ज्यांनी या कार्यकर्त्याने आपण पाहतोय की त्यांनी स्वतःहून मागे घ्यावं आमची विनंती आहे. हा फक्त आम्ही आता इशारा देत आहे त्यांना. आपण पाहतोय की या ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी पत्रकार गिरीश कुबेर यांच्या चेहऱ्यावरती काळं फासलेलं आहे आणि 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातला हा प्रकार घडलेला आहे. आणि या ठिकाणी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि काही पत्रकं जी आहेत ती त्यांनी उधळलेली आहे. त्यावरती त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या त्यांचं नाव लिहिलेलं आहे. गिरीश कुबेर यांचा जाहीर निषेध असं व्यक्त केलेला आहे आणि खाली संभाजी ब्रिगेड लिहिलेलं आहे. संभाजी ब्रिगेडचे हे कार्यकर्ते होते. मात्र या सगळ्या या धक्कादायक घटनेनंतर मात्र साहित्य विश्वातून अगदी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सगळ्यांनी या घटनेचा निषेध केलेला आहे. आमचे प्रतिनिधी विशाल सावने तिथे उपस्थित आहेत. विशाल, या सगळ्या धक्कादायक प्रकारानंतर लगेचच साहित्य वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आता सगळे तिथले परिसंवाद, कवी कट्टा असे सगळे कार्यक्रम सुरळीत सुरू आहेत का? सर, आता जर पाहिलं तर आता कवी कट्टा असेल, बाल साहित्याचे कार्यक्रम असेल किंवा हा परिसंवाद जो आहे तो अत्यंत सुरळीतपणे सुरू आहे. ज्यावेळेस हा परिसंवाद सुरू होत होता त्यावेळेस अगदी परिसंवाद सुरू व्हायच्या साधारण अर्धा तास अगोदर ही घटना घडलेली आहे. परिसंवादाच्या इथला जो मुख्य गेट आहे त्या मुख्य गेटामधून ज्यावेळेस मान्यवर आतमध्ये प्रवेश करतात त्या गेटच्या इथंच एक कार्यकर्ते जे आहेत संभाजी ब्रिगेडचे ते उपस्थित होते. त्यांच्या खिशामध्ये काळ्या रंगाची भुकटी होती. दोन्ही कार्यकर्त्यांच्या खिशामध्ये काळ्या रंगाची भुकटी होती. जसे गिरीश कुबेर समोर आले, एक छोट्या इलेक्ट्रिक गाडीमध्ये बसून ते आले होते. कारण हा परिसर फार मोठा असल्या कारणाने मुख्य गेटपासून ते परिसंवादाच्या मंडपापर्यंत येण्यासाठी एक बग्गीचा वापर केला जातो, एका गाडीचा. त्या गाडीमध्ये बसून ते येत होते आणि ज्यावेळेस ते मुख्य गेट जवळ आले, मुख्य द्वारापाशी आले, त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरती काळ्या रंगाची भुकटी जी आहे ती मारण्यात आली चेहऱ्यावरती. आणि त्यावेळेस त्यांच्या बाजूला, दोन्ही बाजूला पोलीस देखील उपस्थित होते. पोलिसांच्या सुरक्षेत ते येत होते. येत असताना त्यांच्या चेहऱ्यावरती काळ्या रंगाची भुकटी जी आहे ती मारण्यात आली. ज्यावेळेस हा प्रकार घडला त्यावेळेस घटनास्थळी असणाऱ्या पोलिसांनी विशाल, मी तुम्हाला थांबवतो. विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत. प्रवीणजी, साहित्य संमेलनात अत्यंत धक्कादायक असा हा सगळा प्रकार घडलेला आहे. व्यक्त होणं अधिकार आहे सगळ्यांना, मात्र ही कृती निंदनीय आहे. तुमची काय प्रतिक्रिया? नाही, अशा प्रकारची साहित्य संमेलनात घटना होणं त्याचं समर्थन करायचं काही कारण नाही. परंतु अशा प्रकारची घटना का होती याचाही त्या ठिकाणी अंतर्मुख होऊन विचार करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. गिरीश कुबेर यांनी इतिहासाच्या संदर्भात, आपल्या थोर पुरुषांच्या संदर्भात त्या ठिकाणी अनेकदा अशा प्रकारचं लिखाण, अग्रलेख त्या ठिकाणी केलेले आहेत. आणि त्याच्यामुळे मराठा समाजामध्ये सतत
यांच्या अशा प्रकारच्या चुसडेपणाच्या लिखाणाबद्दल त्या ठिकाणी नाराजी असते. छत्रपतींवर लिहिणं, सावरकरांच्या बाबतीत बोलणं, संभाजी महाराजांच्या बाबतीत लिहिणं आणि मग जर अशा प्रकारे जबाबदार संपादक पदावरच्या माणसांनी त्या ठिकाणी भान ठेवलं नाही तर ते दुर्दैवी आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं जबाबदार माणसानं जबाबदारीनं त्या ठिकाणी वागलं पाहिजे. एखादा अज्ञान, एखादा अशिक्षित, समज नसणाऱ्या माणसांनी एखादी काही मागे पुढे चूक केली आपण समजू शकतो. आता गिरीश कुबेर विचारवंत, एका मोठ्या वर्तमानपत्राचे संपादक आणि त्याच्यामुळे निश्चितच त्यांना जाणीव, ज्ञान, भान सगळं त्या ठिकाणी असतं. प्रवीणजी, विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो, अशा प्रकारची कृती नक्कीच निंदनीय आहे. हे बघा, प्रत्येकाची एक कार्यपद्धती असते. आता आपण बघाल की पत्रकार, लेखन करणारे ते लेखणीच्या जोरावर समोरच्यांचे चिरफाड करत असतो, वार करत असतो. आता संभाजी ब्रिगेड हे आक्रमकपणे आपल्या देवदैवत छत्रपती असेल, संभाजी महाराज असतील यांच्यासाठी त्या ठिकाणी काम करत असतात आणि मग ती स्वाभाविक त्यांची आलेली प्रतिक्रिया त्या ठिकाणी होती. समर्थन करायचं कारण नसतं तरी आपण संधी देऊ नका ना. आपण वैचारिक लढाई वैचारिक, एखाद्याला अवमानित करण्याचा अधिकार पण आपल्याला दिला नाही. आणि त्याच्यामुळे मला वाटतं काही लोकांचं तुम्ही अगदी सविस्तरपणे तुमची प्रतिक्रिया झी24 तासकडे नोंदवली, त्याबद्दल धन्यवाद. आपण पुन्हा एकदा ज्येष्ठ साहित्यिक प्रेमानंद गजबी यांच्याकडे जाऊया. प्रेमानंदजी, विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो, अशा प्रकारे एखाद्या लिखाणाला आक्षेप असेल तर अशा प्रकारे व्यक्त होणं हे नक्कीच निंदनीय आहे. तुमची काय प्रतिक्रिया? अगदी निंदनीय आहे. त्यांचा जर आक्षेप आहे गिरीश कुबेर यांच्यावर आणि त्यांनी संभाजी महाराजांच्या बद्दल काही चुकीचं लिहिलं असेल तर कोर्ट हे आपल्याकडे उत्तम माध्यम आहे, त्यांच्याकडे जावं, त्यांना जेल होईल असं बघावं, पुरावे सादर करा. आणि खोटं लिहिलं असेल तर न्यायालय त्याला शिक्षा नक्की करेल. होतं असं की कुणीतरी तो राग आला म्हणून कोणा तोंडाला काढा फासतो, याच्यामध्ये समाजातील एक चांगलं सौहार्दाचं जे वातावरण आहे ते पटकन बिघडून जातं आणि मग काहीतरी आपण खूप अचाट पराक्रम केला अशा कोऱ्यामध्ये मग काही लोक वावरतात. हे बरोबर नाही. महाराष्ट्र हे वैचारिक भाग असलेलं राज्य आहे आणि विचारांची लढाई विचारांनी लढली तर एक खूप चांगली गोष्ट होते. त्यामुळे दोन्ही बाजूंना न्याय मिळतो आणि याच्यानंतर न्यायालयाने असंही जाहीर करावं की या विरोधामध्ये कोणी उलट सुलट किंवा चुकीचं मत व्यक्त करू नये. हे सर्वस्वी न्यायालयीन प्रक्रिया असताना आणि संमेलनासारख्या ठिकाणी संधी साधून त्यांना जर राग एवढा व्यक्त करायचा होता तर संमेलनच कशाला पाहिजे होतं? ते लोकसत्तेच्या ऑफिसमध्ये जाऊनही करू शकत होते. ते त्यांची तक्रार लोकसत्तेचं जे त्यांचं जे प्रमुख आहेत त्यांच्याकडे तक्रार करू शकत होते. ती केली की नाही माहीत नाही, पण अचानक इथे असं होतं की खूप मोठ्या लोकांच्या समोर आपण काही कृती केली तर आपल्याला प्रसिद्धी मिळेल यामुळे करतात ती का? ही मानसिकता एकदा तपासून बघण्यासारखी आहे. महाराष्ट्र राज्य सुसंस्कृत आहे आणि वैचारिक भान असलेलं राज्य, इतर पर्याय त्यांच्याकडे होते त्यांना त्यांचा निषेध व्यक्त करण्याचे. अगदी अगदी. प्रेमानंदजी, तुम्ही सविस्तरपणे झी24 तासशी संवाद साधलात, त्याबद्दल धन्यवाद. आपण पुन्हा एकदा साहित्य संमेलनात आमचे प्रतिनिधी विशाल सावने आहेत, त्यांच्याकडे जाऊया. विशाल, गिरीश कुबेर यांच्या अध्यक्षतेखाली जो परिसंवाद सुरू होता तो आता संपलेला आहे का आणि गिरीश कुबेर आता कुठे आहेत? सध्या जर पाहिलं तर गिरीश कुबेर जे आहेत ते सध्या मंचावरच उपस्थित आहे आणि सध्या त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी संपन्न होतोय. वृत्त माध्यमांचे मनोरंजनीकरण या विषयावरती सध्या परिसंवाद सुरू आहे आणि अनेक मान्यवर जे आहेत ते उपस्थित आहे आणि त्यांच्याच म्हणजे गिरीश कुबेर यांच्या अध्यक्षतेखालीच हा कार्यक्रम जो आहे तो संपन्न होतो. अत्यंत मध्यभागीची जी खुर्ची आहे त्या खुर्चीवरती ते बसलेले आहे. मात्र हा कार्यक्रम सुरू होण्याच्या पूर्वीच संभाजी ब्रिगेडचे काही दोन कार्यकर्ते जे आले होते ते अगदी मुख्य द्वारापाशी त्यांच्या चेहऱ्यावरती काळ्या रंगाची भुकटी जी आहे ती मारण्यात आली होती. काळा रंग जो आहे तो फेकण्यात आला होता आणि त्यानंतर त्या दोन्ही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. या ताब्यात घेताना त्यांची प्रतिक्रिया ज्यावेळेस जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्या धावपळीमध्ये, त्यावेळेस त्यांचं एक म्हणणं होतं की गिरीश कुबेर यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलेलं आहे आणि त्या लिखाणाचा निषेध म्हणून आम्ही ही काळ्या रंगाची भुकटी जी आहे ती त्यांच्या चेहऱ्यावरती मारलेली आहे. काळा रंग जो आहे तो त्यांच्या चेहऱ्यावरती फासलेला आहे. त्याबरोबर
ते आणखीन असंही बोलत होते की आम्ही त्यांना वारंवार विनंती देखील केली, काही पत्रव्यवहार देखील केले, अनेकदा आम्ही त्यांना सांगितलंही की सर तुम्ही हे लिखाण जे आहे ते मागे घ्या किंवा तुम्ही माफी मागा, मात्र यावेळी कोणत्याही स्वरूपाची प्रतिक्रिया जी आहे ती गिरीश कुबेर यांच्याकडून आली नसल्याचं संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं। त्यामुळे आम्ही राग व्यक्त करण्यासाठी, निषेध व्यक्त करण्यासाठी ही काळ्या रंगाची भुकटी जी आहे ती आम्ही त्यांच्या चेहऱ्यावरती मारलेली आहे, अशा स्वरूपाचं त्यांचं ते वक्तव्य होतं। ते त्या पोलीस ज्यावेळेस ताब्यात घेत होते त्यावेळेस त्या घोषणेमध्ये हे सर्व ते बोलत होते आणि काही पत्रकं जी आहेत ते त्यांनी या संमेलन स्थळाच्या आवारामध्ये भिरकवली देखील आणि त्या भिरकवलेल्या पत्रकावरती त्यांनी स्पष्ट मजकूर लिहिला होता की संभाजी महाराजांचं बद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या गिरीश कुबेर यांचा जाहीर निषेध आणि खाली संभाजी ब्रिगेड असं लिहिलं होतं। यावरून हे दोन्हीही कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडचे आहेत असं दिसून येते। सध्या ते दोन्हीही कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात आहे। त्यावेळी पोलिसांच्या ताब्यात होते त्यावेळेस त्यांच्या खिशातून मोठ्या प्रमाणावरती दोन्ही खिशातून एक प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स भरलेल्या काळ्या रंगाच्या बुकट्या ज्या आहेत त्या जप्त करण्यात आल्या। साहित्य संमेलनाचा समारोप आहे, शरद पवार उपस्थित राहणार आहेत, अजून काही कार्यक्रम मंडपात सुरू आहेत, म्हणजे कवी कट्टा असेल, परिसंवाद असेल किंवा आणखी काही वेगळे कार्यक्रम असतील, याच्यात कुठलाही बदल केला नाही ना? आणि या घटनेनंतर साहित्य संमेलनाच्या मंडपात काय पडसाद उमटले? सध्या साहित्य संमेलनाचा जो मुख्य मंडप आहे त्या मुख्य मंडपामध्ये जे काही साहित्यिक आहेत त्या साहित्यिकांकडून काही प्रमाणात रोज जो आहे या कृत्याचा जो आहे तो निषेध नोंदवण्यात आल्याचं देखील कळतंय। आणि जे बाकीचे जे कार्यक्रम आहेत जसे की गझल कट्टा असेल किंवा बाल साहित्याचे जे कार्यक्रम असेल, बाल साहित्यावरती जे परिसंवाद असतील, जे बाजूच्या मंडपामध्ये सुरू आहेत, बाजूच्या दालनामध्ये जे सुरू आहेत ते अत्यंत सुरळीतपणे सुरू आहेत। मात्र या घटनेनंतर जे एंट्री पॉईंट आहेत किंवा जे एक्झिट पॉईंट आहेत त्या दोन्ही ठिकाणी पोलिसांची कुमक जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे आणि येण्या जाणाऱ्या प्रत्येकांची कसून तपासणी जी आहे ती केली जात आहे। मात्र सध्याचं वातावरण जे आहे ते इथलं निवळलेलंच चित्र दिसून येते। परिसंवाद जो आहे तो सुरू आहे, गिरीश कुबेर यांच्या अध्यक्षतेखाली हा परिसंवाद सुरू आहे। गिरीश कुबेर मध्यभागी बसलेले आहेत आणि सुरुवातीला त्यांचं भाषण झालं, मात्र या परिसंवादाच्या अर्धा पाऊण तास अगोदर ही घटना घडली होती। त्यानंतर ते हे परिसंवाद जो आहे तो सुरू झालेला आहे। म्हणजेच विशाल, या घटनेनंतर सगळं काही कुठलाही गोष्ट अडली नाही, लगेच त्वरित गिरीश कुबेर व्यासपीठावर आले आणि त्यांनी आपला कार्यक्रम, आपला परिसंवाद त्यांच्या अध्यक्षतेखाली जो सुरू होता तो तसाच त्यांनी पुढे कंटिन्यू केलेला आहे। विशाल, वेळोवेळी तुमच्याकडनं आम्ही सगळे साहित्य संमेलनातील अपडेट्स घेत राहू। तुर्तास तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। नाशिक येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांना काळं फासलं, त्यांच्यावर शाई फेकलेली आहे आणि हा प्रकार केलाय संभाजी ब्रिगेडच्या 2 कार्यकर्त्यांनी त्यांच्या लिखाणावर आक्षेप घेऊन। छत्रपतींचा विचार म्हणजे